तर आज बनवली मी चटपटीत अशी ओली भेळ। त्यासाठी काय केलं बघा, घरी सगळं साहित्य होतं तर म्हटलं भेळ बनवावी। त्यामुळं पहिल्यांदा चुरमुरे छान असे व्यवस्थित चाळून घेतले। त्यानंतर त्यामध्ये बघा एक कट केलेला कांदा आणि एक कट केलेला टोमॅटो घातला। त्यानंतर फ्राय केलेले शेंगदाणे घातले, थोडंसं चिंच गुळाची चटणी आणि पुदिन्याची चटणी घातली। त्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलं, अगदी चिमूटभर हळद घातली, भरपूर असं फरसाण घातलं। त्यानंतर मस्त लिंबू पिळून घेतला, चवीपुरतं मीठ टाकलं, छान असं मिक्स करून घेतलं बघा। आणि त्यानंतर यामध्ये मी थोडीशी जी आपली बारीक शेव असती ती बारीक शेवसुद्धा घातली बघा। मस्त अशी आपली चटपटीत भेळ तयार आहे। घरात माझ्याकडे कांद्याची पातसुद्धा होती, ती स्पेशली मी भेळ बनवताना त्यामध्ये टाकण्यासाठी ठेवली होती। पण नेमकं भेळ बनवायचं होतं आणि त्याच टायमिंगला मी विसरून गेले की त्यामध्ये कांद्याची पात घालायची आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यामध्ये कांद्याची पातसुद्धा नक्की घाला। असो तर झालं ते झालं, जाऊ द्या। पण भेळ खायला खरंच खूप सुंदर झाली होती। चला आता पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या।